हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये जारण या सिनेमाचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. जारण ही एक हॉरर सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्म आहे आणि फिल्मचं ड्युरेशन अराउंड 2 तास आणि 10 ते 15 मिनिटं आहे. आणि या फिल्मची स्टोरी लाईन आहे राधा नावाच्या एका कॅरेक्टरबद्दल. राधाच्या चाइल्डहुड आणि मॅरेज लाईफमध्ये अशी अनेक घटना घडल्या ज्यामुळे तिला एक मेंटल ट्रॉमा झालाय आणि मेंटल ट्रॉमाला मेकर्सने कनेक्ट केलं आहे भूत प्रेत किंवा जारण किंवा ब्लॅक मॅजिकशी. आता या पलीकडे मी तुम्हाला स्टोरी लाईन बद्दल अजून काही सांगू नाही शकत, कारण मला कुठल्याही प्रकारचा स्पॉइलर तुम्हाला द्यायचा नाहीये. तर माझी मनापासून इच्छा की तुम्ही फटाफट तिकीट बुक करा आणि हा सिनेमा फक्त थिएटरमध्येच बघा. आता जारण नावाची मराठी फिल्म तर मला खूप आवडली आणि यामागे अनेक कारणं आहे. फर्स्टली जर तुम्हाला असं वाटत असेल की टिपिकल हॉरर फिल्म आहे तर असं समजू नका, कारण फिल्मच्या फर्स्ट हाफमध्ये कॅरेक्टर्स आणि स्क्रीन प्ले तुम्हाला सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड वाटू शकतो, पण सेकंड हाफमध्ये असे ट्विस्ट अँड टर्न मुवमेंट ऍड केले. स्पेशली कॅरेक्टर्स किती कॉम्प्लेक्स आहे हे दाखवलं आहे आणि जे बघून तुम्हाला शॉक वरती शॉक लागेल. हे स्पेशली फिल्मच्या क्लायमॅक्समध्ये तुम्हाला एक नाही दोन नाही पण कॅरेक्टर्स आणि ड्रामा रिलेटेड तुम्हाला असे 4 ते 5 शॉकिंग ट्विस्ट पाहायला मिळतील जे खरंच तुम्ही बघून हादरून जाल. आणि यासाठी फिल्मच्या रायटरचं जितकं कौतुक करू तितकं कमी. या फिल्मच्या रायटरने ते 2 बाजू मांडलेत. एक म्हणजे आपले ट्रेडिशनल बिलीफ अबाउट ब्लॅक मॅजिक अँड भूत प्रेत आणि ते सगळ्या गोष्टी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायकोलॉजिकल इम्बॅलन्स किंवा मेंटल इलनेस. काही ठिकाणी या फिल्मच्या रायटरने असं सांगण्याचा प्रयत्न केला की ब्लॅक मॅजिक भूत प्रेत काही नसते, सगळं आपलं इल्युजन आहे. बट या फिल्म मध्ये असे सुद्धा सिक्वेन्सेस आहेत जे प्रूव्ह करतात की ब्लॅक मॅजिक वशीकरण सारख्या गोष्टी आज सुद्धा एक्झिस्ट करतात रिअल लाईफ मध्ये. या फिल्मचा स्क्रीन प्ले ड्रामा जितकं ट्रिकी आणि एंगेजिंग आहे तितकंच अपिलिंग आहे याचा बॅकग्राऊंड स्कोर आणि साऊंड डिझायनिंग किंवा साऊंड इफेक्ट्स. या फिल्मच्या फर्स्ट आणि सेकंड हाफ मध्ये तुम्हाला अनेक जम्पस्केअर मुवमेंट्स पाहायला मिळतील आणि सगळे जम्पस्केअर मुवमेंट काय ते इम्पॅक्टफुल वाटले. त्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे याचे साऊंड डिझाईन आणि साऊंड इफेक्ट. प्रत्येक वेळी जम्पस्केअर मुवमेंट येण्या आधी फिल्मच्या ड्रामामध्ये अनदर लेवलचा टेन्शन क्रिएट केलं जातं. स्पेशली सेकंड हाफ मधले ते सगळे सिक्वेन्सेस खरंच खतरनाक होते. खरंच बाई फाटली तिकडे. आता पुढे प्रोडक्शन क्वालिटीच्या बाबतीत सुद्धा सिनेमा खूप चांगला बनलेला आहे. स्पेशली तर डायरेक्शन, फोटोग्राफी आणि लाइटनिंग खरंच खतरनाक होती. अँड आय मस्ट से बऱ्याच दिवसानंतर एक वेल प्रेझेंटेड मराठी हॉरर सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्म पाहायला मिळाली. ऑनेस्टली सांगते, फिल्मचा फर्स्ट हाफ बघताना स्टोरी लाईन आणि कॅरेक्टर रिलेटेड तुमच्या माइंडमध्ये अनेक थिअरीज येतील, पण त्या सगळ्या थिअरीज सेकंड हाफ मध्ये चुकीच्या ठरतील. तर फिल्मच्या रायटरने इथे एक सॉलिड इम्पॅक्टफुल ड्रामा लिहिला आहे. आणि फिल्मच्या सेकंड हाफ मध्ये जेव्हा एका कॅरेक्टर बद्दल हळूहळू गोष्टी रिव्हील होतात तेव्हा तुम्ही सुद्धा हेच बोलाल, वो नहीं होता और जो नहीं दिखता वो होता है. असं पाहायला गेलं तर फिल्मच्या संपूर्ण काशी परफॉर्मन्स तर चांगली आहे, पण 2 असे ऍक्टर जे स्टँड आउट झालेत इन टर्म्स ऑफ गिव्हिंग अ ब्रिलियंट परफॉर्मन्स. फर्स्टली अनिता दाते केळकर यांनी या फिल्ममध्ये एक नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले केलंय. त्यांच्या कॅरेक्टरची एंट्री फिल्मच्या लास्ट 30 मिनिटमध्ये होते. कमीत कमी वेळेत एक इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स कशी डिलिव्हर करायची हे अनिता दाते केळकर यांच्याकडनं शिकायला हवं. खरंच शी इज अ ब्रिलियंट ऍक्ट्रेस. माझ्या नवऱ्याची बायको या टीव्ही सिरियल मध्ये लवी डवी कॅरेक्टर प्ले करणारी व्यक्ती एक दिवस अशा प्रकारचा नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करेल असं स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं. ऍक्टिंग परफॉर्मन्सच्या बाबतीत जर अनिता दाते केळकर यांना कोणी सॉलिड टक्कर दिली ती म्हणजे अमृता सुभाष. या फिल्म मध्ये स्टार्ट ते एंड पर्यंत तुम्हाला अमृता सुभाष यांच्या ऍक्टिंगचे वेगवेगळे एलिव्हेशन्स पाहायला मिळतील जे बघून खरंच तुम्हाला भीती वाटेल. टिल डेट अमृता सुभाष यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे, पण जारण मध्ये त्यांची परफॉर्मन्स खरंच करिअर डिफायनिंग आहे. त्यांच्या करिअरची बेस्ट परफॉर्मन्स आहे. या फिल्ममध्ये अमृता सुभाष यांनी राधा नावाचा कॅरेक्टर प्ले केला आहे आणि कॅरेक्टरला मेंटल इलनेस आहे. यामागची अनेक कारणे फिल्ममध्ये स्पेसिफाय केली आहे. ज्या प्रकारे ती डोळे ब्लिंक करते किंवा तिच्या मानेच्या शिरा दिसतात किंवा तिला स्ट्रेसफुल फील झालं की तिचं बॉडी पोस्चर बघून खरंच खूप खूप भीती वाटते. आता कोणी काही बोला पण अमृता सुभाष यांना 2025च्या बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड तर द्यायलाच पाहिजे. सो ओव्हरऑल जारण नावाचा मराठी चित्रपट मला तर खूप आवडला आणि व्हॉट्सअप तर या चित्रपटाला 5 आउट ऑफ 5 स्टार. बाकी तुमच्यापैकी जर कोणी या चित्रपट थिएटरमध्ये पाहिला असेल तुम्हाला किती आवडला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.